तुकोबारायांची तुलना मात्र दुसरी कुणाशीही होत नाही. अनेक ऋषी मुनींशी करा, देवादिकांशी करा, पण कुणाशीही तुकोबारायांची तुलना होत नाही. न तुके म्हणून तुका नामे गौरविला. तुकोबाराय कुणाशीही तुलनेला येत नाही. तुकोबारायांची तुलना करायची ठरली तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. साक्षात ब्रह्म तुकाला आलं. तुकोबाराय हे ब्रह्माच्या तुलनेला बसले नवे नवे. तुकोबाराय साक्षात ब्रह्म स्वरूप आहेत. तुकोबाराय साक्षात ब्रह्म आहेत. ब्रह्म जसं व्यापक आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, देश काल वस्तू परिच्छेद शून्य जसं ब्रह्म आहे, तसेच तुकोबाराय आहेत. तुकोबारायांची अनेक वचनं त्यांची स्वरूप स्थिती प्रगट करणारे आपण पाहतो. तुका तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा. आकाश म्हणजे खम ब्रह्म. तुकोबाराय ब्रह्मा एवढे आहेत आणि तुकोबाराय ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. कुणी म्हणेल तुकोबाराय तर तुमच्या आमच्या सारखे सामान्य दिसतात, सामान्य व्यवहार करणारे दिसतात. निळोबारांनी किती गोड वर्णन केले. तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. तुकोबाराय सुद्धा परब्रह्म स्वरूप आहेत. तुकोबाराय जरी देहामध्ये विचरण करत असले तरी सुद्धा तुकोबाराय ब्रह्म स्वरूप आहेत. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मचितो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा तोचितो निवृता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. तो देहामध्ये जरी असला तरी तो साक्षात ब्रह्मरूपतेला प्राप्त झालेला आहे. तया ते देह एकू कीर आथी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते आयसीची प्रतीती परब्रह्मची हा. तुकोबाराय साक्षात परब्रह्म आहे. तो मनुष्यासारिखा दिसे मनुष्यासारिखा आवडे परी मनुष्यत्व तया न घडे हे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्ञानोबाराय सांगतात हा महात्मा जो आहे देहामध्ये राहूनच त्याला ब्रह्मरूपता प्राप्त झालेली आहे. म्हणून देहामध्ये राहूनच तुकोबारायांची काया सामान्य नव्हती. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. तुकोबारायांची काया साक्षात ब्रह्मरूपतेला प्राप्त झालेली आहे. 14व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताहा. हे जे भक्त आहे ते माझ्या सादृश्यतेला प्राप्त होतात. कसे प्राप्त होतात? मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरेची ना. त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद शिल्लक राहत नाही. तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच वाचुनी अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. सामान्य तो महात्मा मद्रूपतेला प्राप्त झालेला. तो बाह्य तरी रूढ का नाही, बाह्य तो रूढ दिसतोय, लौकिकामध्ये रूढ दिसतोय, परंतु आतमध्ये परमात्म रूपी गूढ. आतमध्ये मात्र तो परमात्म रूपतेला प्राप्त झालेला आहे. आणि मग तुकोबारायांची ही स्थिती प्राप्त झालेली. म्हणून याच 14व्या अध्यायामध्ये चिंतन करताना माझिया कांटाळे झाले असं म्हटलेले. माझिया तुलनेला ते आले. ओलांडोनी देहाची वेळे सवतुकी कंटाळे माझे झाले असं म्हटलेलं आहे. आणि हा महात्मा माझ्या तुलनेला येतो असं स्वतः भगवंताने म्हटलंय. माझ्याशी जर या भक्ताची तुलना केली तर तो माझ्याच तुलनेला कसा भरतो याचा विचार 9व्या अध्यायामध्ये सांगितलाय. पहा, जयांचे वाचे माझे आलाप दृष्टी भोगी माझेची रूप जयाचा मन संकल्प माझाची वाहे. काय माझी कीर्तिवीन जयांची रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा. जयांचे ज्ञान विशोनेने जाणीव मज एकातेची जाणे जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण ऐसिया आपुलिया सर्व भावा ऐसिया परी पांडवा आपुलिया सर्व भावा जिया वया लागी ओलावा मजची केला. मग असे जे भक्त आहेत ते पापयोनीही होतू का श्रुताधितही न होतू का परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. माझ्याशी तुलना केल्याबरोबर ते कमतरता कमी भरत नाहीत, ते मात्र माझ्याच तुलनेला भरतात. ब्रह्म तुकासी आले आणि म्हणूनच मनोने रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. या प्रकारे रामेश्वर भट्टांनी म्हटलं होतं की पाय दाखवी आम्हा, तुमचं स्वरूप आम्हाला दाखवा. आणि मग रामेश्वर भट्टांनी पाहिलं की जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नाही,
तुकोबारांचं स्वरूप म्हणजे साक्षात ब्रह्म स्वरूप आहे. तुकोबाराय साक्षात ब्रह्म आहेत. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे.